कल्याण पश्चिमेत इंदिरानगर येथील बीएसयूपी योजनेच्या 105 लाभार्थ्यांना कल्याण डोंबिवली महापालिकेने अपात्र ठरवले आहे। या लाभार्थ्यांना पात्र करून पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी इंदिरानगर विकास संघाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त रमेश मिसाळ यांची भेट घेत आपली बाजू मांडली। जोपर्यंत महापालिकेच्या वतीने लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण असंच सुरूच राहणार असल्याची माहिती उपोषणकर्त्यांकडून देण्यात आली आहे। दरम्यान याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन महापालिकेचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिलं आहे। आता मी उपायुक्त मिसाळ साहेबांना भेटून आलो आणि आमचं जे उपोषण चालू आहे इंदिरानगर बीएसयूपी कल्याणमध्ये जे आमचं उपोषण चालू आहे त्यांचे आमचे उपोषणकर्ता रवी कांबळे आणि कृष्णा मल्हार हे दोघं जण बसलेले आहेत। मागच्या 2 दिवसापासून ते उपोषणासाठी बसलेले आहेत आणि आमच्या इंदिरानगर विकास संघामार्फत आम्ही आयुक्तांची आता भेट घेतली, सकारात्मक आमची चर्चा झाली। आयुक्त महोदयांनी आम्हाला एक आश्वासन दिलं आहे की आता जे बीएसयूपीमध्ये जी घरं वाटप केले गेलेली आहेत आणि त्यानंतर जी 105 लोक अपात्र आहेत ज्यांची आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे, या लोकांना त्वरित लवकरात लवकर पात्र करण्यात येतील आणि त्यांना दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या अंतर्गत बसवण्यात यावं यासाठी आम्ही त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केलेली आहे। आता आम्हाला त्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ते जे अपात्र लोक आहेत त्यांना पुढच्या कुठल्याही योजनेमध्ये सकारात्मकपणे बसवण्याचा ते प्रयत्न करतील। यावरती ते आम्हाला लिखित आश्वासन देण्यात आहे, असं या संदर्भामध्ये चर्चा त्यांची होणार आहे आणि या चर्चेवरती आम्ही आत्तापर्यंत थांबलेलो आहे। परंतु जोपर्यंत आम्हाला लिखितमध्ये इथे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण असंच सुरू राहणार आहे। तर त्यांना आम्ही सांगितलं आहे की कुठल्या लाभार्थ्यांवरती अन्याय झालेला आहे अशा लाभार्थ्यांची त्यांनी यादी द्यावी आणि त्याच्यामध्ये महापालिकेला काय सकारात्मक काम करता येईल ते आम्ही करूया।